नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे यशोदा अकॅडमी या ऑनलाईन यूट्यूब चॅनलमध्ये. तसं आपण लास्ट लेक्चरमध्ये IMF ही कन्सेप्ट पाहिलीच होती, तर त्यावर आज ब्रीफमध्ये आज लेक्चर बनवत आहे. तर चला चालू करूया आजच्या या लेक्चरला. तर इंट्रोडक्शन. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी ही एक जागतिक संस्था आहे जी जागतिक आर्थिक स्थैर्य राखण्यासाठी काम करते. IMFचे मुख्य कार्य म्हणजे देशांना आर्थिक अडचणीच्या वेळी मदत करणे, आंतरराष्ट्रीय व्यापार वाढवणे आणि आर्थिक सहकार्याला प्रोत्साहन देणे. तर मित्रांनो, पुढे आपण पाहू IMFची स्थापना आणि मुख्यालय. तर स्थापना ही जुलै 1944मध्ये ब्रिटन वूड कॉन्फरन्स अमेरिका येथे झाली. तर ब्रिटन वूड कॉन्फरन्स जी होती त्यामध्ये IMF या आंतरराष्ट्रीय संस्थेची स्थापना झाली होती. तर त्याचे कार्य हे 17 डिसेंबर 1945पासून सुरू झाले आणि त्याचे हेडक्वार्टर हे वॉशिंग्टन DC अमेरिकामध्ये आहेत. तर टोटल मेंबर कंट्रीज 190पेक्षा अधिक आहेत 2025पर्यंत. तर IMFचे उद्दिष्ट म्हणजेच ऑब्जेक्टिव्ह काय आहेत, तर आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवणे, 2 आंतरराष्ट्रीय व्यापाराचा संतुलित विकास घडवणे, 3 चलन विनिमय दरांमध्ये स्थैर्य राखणे, 4 बॅलन्स ऑफ पेमेंट संकट असलेल्या देशांना मदत करणे, 5 जागतिक दारिद्र्य कमी करणे आणि रोजगार निर्मितीला चालना देणे, 6 आर्थिक अस्थिर्य रोखणे. हे झाले IMFची उद्दिष्टे. तर पुढे आपण पाहू तर IMFची मुख्य कार्य काय आहेत, तर कर्ज पुरवठा करणे, आर्थिक संकटात असलेल्या देशांना सशर्त कर्ज पुरवठा करणे, 2 आर्थिक निरीक्षण, तर जागतिक आर्थिक धोरणांवर लक्ष ठेवणे, 3 तांत्रिक सहाय्यकर प्रणाली, बँकिंग अर्थव्यवस्थेतील सुधारणांमध्ये प्रशिक्षण देणे. तर मित्रांनो, आणि संशोधन व अहवाल यामध्ये जसं मागील लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की ह्यावर एक प्रश्न आला होता UPSC, आय थिंक UPSCमध्येच आला होता की खालीलपैकी कोणता रिपोर्ट हा IMFचा पब्लिकेशनमधला नाही. त्यामध्ये चार ऑप्शनमध्ये 3 IMFचे रिपोर्ट होते व एक वेगळा ऑप्शन होता. तर तसाच प्रश्न भविष्यामध्ये कुठल्याही एक्झाममध्ये येण्याचे खूप सारे चान्सेस आहेत. तर मित्रांनो लक्ष द्या. तर इथे संशोधन व अहवालमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक हा एक रिपोर्ट दिला आहे, दुसरा ग्लोबल फायनान्शियल स्टेबिलिटी रिपोर्ट हा एक दिला आहे. तर अजून तसेच बरेच अजून 2 ते 3 आहेत. तर तुम्ही ते कमेंटमध्ये मला लिहून द्या. पुढे भारत आणि IMF. भारत IMFचा संस्थापक सदस्य आहे म्हणजेच फाउंडिंग मेंबर आहे. भारताने IMFकडून सर्वात मोठी मदत 1991च्या आर्थिक संकटात घेतली होती. IMFमध्ये भारताच्या 2.75 कोटा आहे 2025. IMFच्या कार्यकारी मंडळात भारत इतर 2 देशांसोबत प्रतिनिधित्व करतो, दॅट इज बांगलादेश, भूतान आणि श्रीलंका. तर मित्रांनो, हे झालं इंटरनॅशनल मॉनिटरी फंड म्हणजेच IMFबद्दल इंट्रोडक्शन, त्याच्या जबाबदाऱ्या, त्याच्या रिस्पॉन्सिबिलिटीज, त्याची कर्तव्ये आणि भारत आणि IMF याबद्दल माहिती व त्याचे ऑब्जेक्टिव्स. तर मित्रांनो पुढे पाहूया ती संभाव्य प्रश्न हे कशा प्रकारे विचारले जातात. तर IMFची स्थापना कधी झाली, तर उत्तर आहे 1944. IMFची मुख्यालय कुठे आहे, तर उत्तर आहे वॉशिंग्टन DC. तर IMFचे उद्दिष्ट काय आहे, उत्तर आहे जागतिक आर्थिक स्थैर्य. तर पुढे आपण पाहूया सराव MCQs म्हणजेच प्रॅक्टिस MCQs. IMFची स्थापना कधी झाली, 1944. IMFचे मुख्यालय कुठे आहेत, वॉशिंग्टन DC. IMFचे कार्य काय आहेत, आर्थिक मदत देणे. तर मित्रांनो, आता शेवटी एक क्विक रिव्हिजन घेऊया. त्यामध्ये स्थापना 1944, मुख्यालय वॉशिंग्टन DC, सदस्य 190+ देश, उद्दिष्ट आर्थिक स्थैर्य, व्यापार वाढ, कर्ज सहाय्य. भारत हा संस्थापक सदस्य. 1991ला भारताला IMFकडून मदत मिळाली होती. तर मित्रांनो, आज आपण IMF या विषयावर संक्षिप्तपणे व्हिडिओ बनवला आहे. तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं डाऊट किंवा काही प्रश्न असले तर तुम्ही नक्कीच कमेंट्समध्ये लिहा आणि इथून पुढे देखील आपल्या यशोदा अकॅडमी या यूट्यूब चॅनलला व्हिजिट करा, नवनवीन व्हिडिओ पाहत राहा आणि स्वतःचं ज्ञान वाढवत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.